तस्य काय मंडळी, तर आज होती संकष्टी. संकष्टी म्हटल्यावर सगळ्यांकडे असतात ते म्हणजे मोदक. कोणाकोणा उकडीचे आणि भाजलेले मोदक आवडतात त्याने कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे गूळ आणि खोबरा रेडी होता. गोळे पण तयार होते. गोळे घेतले परातीत, झालेले मोदक घेतले ताटात आणि मोदक घेतले लाटू. त्याच्यानंतर मोदक रेडी झाल्या म्हटल्यावर तेलात तर सोडू होय. घेतलेले मोदक तेलात सोडले आणि भाजलेले मोदक ताटात ठेवले. वाटतात की नाही भारी? कोणाकोणाक भाजलेले मोदक आवडतात त्यांनी कमेंटमध्ये सांगा. मोदक रेडी होतात तोपर्यंत म्हटला तुमका रानभाज्या दाखवूया. वातावरण पण भारी होता. पाऊस पण भारी पडत होतो. ही असं आमची पायवाट. मग गेले माडात म्हणजे बागेत. मग व्हळात पण पाणी भरपूर येलेलं असा. कोणाकोणाक रानभाजी आवडते आणि कमेंटमध्ये सांगा. सगळ्यात पहिली भाजी भेटली म्हणजे पेवळ्याची भाजी. पेवळ्याची पहिली कोवळी कोवळी पानं काढून त्याची भाजी करतात. भाजी तर एक नंबर लागतात. तुरळक तुरळक ठिकाणी पेवळ्याची भाजी इलेली असा. मग वाटतं की नाही एक नंबर भाजी. त्याच्यानंतर दुसरी भाजी म्हणजे अळू. मागच्या व्हिडिओ तुमका दाखवलेलं अळू कसं करतात. आमच्याकडे अळू भरपूर इलेला असा. तुरळक ठिकाणी भरपूर अळू असतं आमच्याकडे. दोन प्रकारचे अळू असतात, एक तेरा आणि एक काळा अळू. जे हिरव्या दिसतात म्हणजे तेरा आणि काळावाला अळू एक नंबर अळू लागता. कोणाकोणाक अळू आवडता. त्याच्यानंतर दुसरी भाजी म्हणजे टाळकाळीची भाजी. ते का खय खय टाकळं सुद्धा म्हणतात. टाळकाळीची भाजी सुद्धा कोवळी कोवळी काढूची असता. हे बघा अशा प्रकारे. मग कोणाकोणाक टाळकाळीची भाजी आवडता. त्यानंतर कोवळी कोवळी भाजी काढून झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुरण. चुरणाची भाजी पण एक नंबर लागता. तिथं कोवळ्या पाण्याची भाजी एक नंबर लागता. त्याच्यानंतर कोकणात सध्या चालू असणारी भाजी म्हणजे शेगलाची भाजी. शेगलाची भाजी पण एक नंबर लागता. त्याचे शेंगे पण भारी लागतात. कोणाकोणाक शेगलाची भाजी आवडता तिने कमेंट्समध्ये सांगा. अष्टमीत तर सगळ्यांकडे भाजी असतं. त्याच्यानंतर आता आता भेटला एक फूल. त्या फुलाचं नाव कमेंटमध्ये सांगा. मग भारी असा की नाही फूल. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.